हॅलो फ्रेंड्स, आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चॉकलेट केक। त्यासाठी आपण पावभर प्रीमिक्स घेतलेला आहे, म्हणजेच 1.5 कप प्रीमिक्स घेतलेले आहे। यात तुम्हाला काहीच टाकायची आवश्यकता नाही, फक्त 1 पळी तेल आणि पाणी टाकायचे। आणि याला चांगल्या प्रकारे आपण फेटून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता आता आपलं प्रीमिक्स हे असं मिक्स झालेलं आहे, पण ते थोडंसं घट्ट आहे। त्यात आपल्याला थोडंसं पाणी टाकून चांगलं एकजीव करायचे। अशा प्रकारे आपलं केकचं बॅटर तयार आहे। हे बॅटर आपल्याला जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नाही पाहिजे, अशी ही लेयर एकमेकावर पडली म्हणजे आपलं बॅटर एकदम परफेक्ट झालेलं आहे असं समजायचं। आता हे बॅटर आपलं केक टिनमध्ये टाकण्यासाठी तयार आहे। आज आपण केक कढईमध्ये बेक करणार आहोत, त्यासाठी मंद आचेवर 5 ते 10 मिनिट आपण कढई प्रीहीट करायला ठेवलेली आहे। आणि 10 मिनिट झाल्यानंतर आपण अशा प्रकारे केक टिनला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। यात आपण आता आपलं बॅटर टाकणार आहोत। अशा प्रकारे आपलं बॅटर आपण सगळं यात ओतून घेतलेलं आहे। यात अशा प्रकारे टॅप करायचं म्हणजे यातले एअर बबल्स निघून जातील। आता आपली कढई प्रीहीट झालेली आहे, त्यात आपण हे आपलं केक टिन आणि बॅटर ठेवूया आणि अशा प्रकारे वरती झाकण ठेवून 30 ते 35 मिनिट मंद आचेवर आपला केक बेक होऊ द्यायचा आहे। आपला केक बेक होईपर्यंत आपण आता क्रीम फेटून घेऊया। त्यासाठी आपण व्हाईट गोल्ड व्हिप्ड क्रीम घेतलेली आहे 1 कप। आता याला आपण रूम टेम्परेचरवर थंड होऊ द्यायचे आणि त्यानंतर बीटरच्या साहाय्याने आपण ही क्रीम फेटून घेऊ। तुम्ही पाहू शकता आता आपली व्हिप्ड क्रीम ही रूम टेम्परेचरला नॉर्मल पातळ झालेली आहे। उन्हाळ्यामध्ये ही क्रीम लवकर फेटल्या जात नाही, त्यासाठी आपण एका कुकरच्या किंवा कोणत्याही भांड्यामध्ये बर्फ फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचा आणि त्यावरती हे पातेलं ठेवून बीटर मशीनच्या सहाय्याने आपण हे प्रकारे फेटून घ्यायचं। अशा प्रकारे आपल्याला ही क्रीम 10 ते 15 मिनिट चांगल्या प्रकारे फेटून घ्यायची आहे, एकदम ती चांगली फुलून वर येईपर्यंत। हे पहा आता आपली क्रीम फेटून थोडीशी फुलून वर आलेली आहे, पण पूर्णपणे आणखी फेटल्या गेली नाही, त्यामुळे परत आपल्याला एकला 30 मिनिट झालेले आहेत। आपण आता केक झाला की नाही पाहू। अशा प्रकारे तुम्ही यात टूथपिक किंवा सुरी टाकून पाहू शकता, त्याला काही चिकट लागले नाही, त्यामुळे आपला केक चांगल्या प्रकारे बेक झालेला आहे। याला आपण अर्धा पाऊण तास थंड होण्यासाठी गार होण्यासाठी ठेवू। आता आपली क्रीम ही चांगल्या प्रकारे फेटून घेतलेली आहे। आपण खाली बर्फाचं पाणी किंवा बर्फ ठेवल्यामुळे ही क्रीम लवकर मेल्ट होत नाही आणि आपली क्रीम परफेक्ट झाली की नाही हे चेक करण्यासाठी आपण आपला हे पातेले असं उलट करून पाहायचं। आपली क्रीम खाली पडत नाही, याचाच अर्थ असा की आपली क्रीम केकला लावण्यासाठी एकदम परफेक्ट झालेली आहे। आपला केक गार झाल्यानंतर आपण या क्रीमने केकला सजवू। आता आपला केक गार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता किती स्पंजी दिसत आहे। याचे आपल्याला आता 2 भाग करायचे आहेत। आपण 2 किंवा 3 भाग करू शकतो, मी याचे 3 भाग केलेले आहेत। आता आपल्याला एक थरावर क्रीम लावायची आहे। अशा प्रकारे मी पहिला थर ठेवलेला आहे केकचा। आता याला आपल्याला शुगर सिरप लावून घ्यायचे।
त्यानंतर आपली ही जी फेटलेली क्रीम आहे ती अशा प्रकारे आपल्याला लावून घ्यायची आहे। आता आपण दुसरी लेयर ठेवणार आहोत आणि त्यावर परत शुगर सिरप टाकून क्रीम लावायची आहे। अशा प्रकारे तिसरा पण थर ठेवून त्यावर शुगर सिरप टाकून क्रीम लावून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपले 3 लेयर्स लावून झालेले आहेत। आता आपल्याला याच्या आउटर साइडने कोटिंग करायची आहे क्रीमने। आता आपण सर्व साइडने क्रीम लावून घेतलेली आहे। आता याला आपल्याला फायनल टच द्यायचा आहे। या अशा प्रकारे आपण याला फायनल टच देऊन घेऊ। अशा प्रकारे आपल्या केकला फायनल टच देऊन झालेला आहे। आता याला आपण डेकोरेट करूया। अशा प्रकारे आपण डार्क कंपाऊंड पातळ करून घेतलेले आहे आणि ते असं कोन मध्ये भरून यावर आपण डिझाइन काढणार आहोत। हे पूर्ण असं आपल्याला टॉप सरफेसवर पसरवून घ्यायचे। आता आपण सर्व चॉकलेट याच्यावर टाकलेले आहे आणि साइडला अशा प्रकारे आपल्याला डिझाइन करायची। अशा प्रकारे आपण याच्यावर फ्लावर्स बनवणार आहोत। अशा प्रकारे आपण खालच्या साइडला फ्लावर्स बनवणार आहोत। अशा प्रकारे आपला केक तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।